महाराष्ट्राचा लाडकं व्यक्तिमत्व आणि आवडते लेखक पु ल देशपांडे यांची आज जयंती. महाराष्ट्रात एकही साहित्यप्रेमी असा नसेल ज्याने पु ल देशपांडे यांचं हे नाव ऐकलं नसेल किंवा पुलंचं एखादं पुस्तक वाचलं नसेल. मराठी साहित्याची चर्चा करताना पु ल देशपांडे यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. पु ल देशपांडे यांना आपण एक साहित्यिक, नाटककार, पटकथाकार, संगीतकार, कथानककार म्हणून तर ओळखतोच, पण एक अभिनेता म्हणून पुलांविषयी फारशी कधी चर्चा झाली नाही. पु ल देशपांडे यांनी अभिनेता म्हणून कोणकोणत्या नाटक चित्रपटांमध्ये काम केलंय जाणून घेऊया व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानेसे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. पु ल देशपांडे यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. त्यांच्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. एकदा नांदेडमध्ये एक नाट्य संमेलन होतं. त्या नाट्य संमेलनाचे पु ल देशपांडे अध्यक्ष होते. आचार्य अत्रे सुद्धा त्या नाट्य संमेलनाला हजर होते. पुलंच्या भाषणाने आचार्य अत्रे असे काही प्रभावित झाले की चालू संमेलनात आचार्य अत्रे यांनी उठून पु ल देशपांडे यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचं काम आता पुढे पु ल यांनी करावं. मी आता मरायला मोकळा आहे. आचार्य अत्रे यांचं म्हणणं खरं सुद्धा झालं. अत्रे यांच्यानंतर महाराष्ट्राला हसवण्याचं काम पुलंनी केलं. आज इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा पु ल देशपांडे यांच्या लिखाणाने मराठी साहित्यप्रेमींवर घातलेलं गारूड आजही कायम आहे. कित्येक मराठी वाचक आणि खास करून तरुण वाचक असे आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेलं पहिलं पुस्तक पु ल देशपांडे यांचं होतं. पु ल यांच्या अनेक पुस्तकांची आजही इतक्या वर्षानंतर पारायण केली जातात. मग ते असामी असामी असू दे किंवा व्यक्ती आणि वल्ली किंवा इतर कोणतंही पुस्तक. पुलंचं कुठलंही पुस्तक हातात घेतलं तरी ते संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवायची इच्छाच होत नाही. पुस्तकांसोबतच त्यांनी लिहिलेल्या नाटकांनी रंगभूमीवर हुकूमत गाजवली. एक झुंज वाऱ्याशी, तुझे आहे तुझं पाशी, तुका म्हणे आता, सुंदर मी होणार यांसारख्या त्यांच्या अनेक नाटकांमधील वाक्य आजही आपल्याला अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्यांचं ती फुलराणी हे नाटक तर आजही विविध रूपात रंगभूमीवर सुरूच आहे. नाटकांसारखंच त्यांनी ज्या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिल्या ते चित्रपट सुद्धा खूप गाजले. लिखाणासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केला होता. पण पुलांच्या साहित्यिक बाजूची जितकी चर्चा झाली तितकी त्यांच्या अभिनयाची झाली नाही. 1947 मध्ये आलेल्या आणि मोतीराम रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या कुबेर या सिनेमात पुलंनी प्रमुख भूमिका केली होती. कुबेर या चित्रपटातून पु ल यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी नायिकेच्या भावाची भूमिका केली होती. 1948 साली आलेल्या भाग्यरेषा या चित्रपटात सुद्धा पुलंनी नायिकेच्या भावाची भूमिका केली होती. त्यानंतर पुलंनी तत्कालीन गाजलेल्या वंदे मातरम या सिनेमात स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्याचा अभिनय केला होता. व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथेवर आधारित 1950 साली प्रदर्शित झालेल्या पुढचं पाऊल या सिनेमात पुलंनी किसना हे ढोलकीवाल्याचं पात्र साकारलं होतं. जोहार मायबाप जोहार या संतपटात पु ल देशपांडे यांनी संत चोखामेळा यांची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका पाहून गीतकार ग. दी. माडगुळकर यांनी चष्मा काढला की पु ल अगदी संत दिसतो अशी प्रतिक्रिया दिली होती. गुळाचा गणपती या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप गाजला. या चित्रपटात त्यांनी एका स्वप्नाळू आणि काहीशा वेडसर मुलाची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. यासोबतच इतरही अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. चित्रपटांच्या आधी ते नाटकांमध्येही अभिनय करत होते, पण अभिनयामध्ये ते फारसे रमले नाहीत. अभिनयापेक्षा त्यांना लेखन, संगीत या गोष्टी अधिक प्रिय होत्या. पण तरीही त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर एक छाप पाडली. एका चांगल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांना परिस्पर्श केला त्या त्या क्षेत्रांचं सोनं झालं. अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.